यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांनी काळ्या फिती बांधत निवडणूक आयोगाच्या निकालाचा केला निषेध। अहमदनगरच्या राहतामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरातांच्या वाढदिवसाचे बॅनर। श्री क्षेत्र शनी शिंगणापुरा देवस्थानची आज चौकशी। चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिवेशनात केली होती चौकशीची मागणी। जळगावात अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने। आकाशवाणी चौकामध्ये दोन्ही गटाची एकमेकांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सांगलीमध्ये ठाकरे गटाच्या 5 शाखांचे वरुण सरदेसाईंच्या हस्ते उद्घाटनानंतर सांगली शहरातून मोटरसायकल रॅलीचंही आयोजन। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग। अजित पवार गटाचा नाशिकमध्ये जल्लोष। फटाके फोडून ढोल वाजवत आनंदोत्सव। अजित पवार गटाची जोरदार घोषणाबाजी। पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर शरद पवार गटाची जोरदार घोषणाबाजी। कार्यकर्त्यांकडून शरद पवारांसमोर सोबत कायम राहण्याच्या घोषणा। अजित पवारांच्या नावाचा उल्लेख असलेला बोर्डची केली तोडफोड। पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाचं मुंडन आंदोलन। हातात संविधान घेऊन निकालाचा निषेध। पुण्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी। फिर हेराफेरी अशा आशयाचे बॅनर झळकले। पुण्याच्या कोथरूड परिसरातील बॅनर वेधतायत लक्ष। मी तुरुंगातूनही लोकसभेची निवडणूक लढवणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा निर्धार। तुपकरांविरोधातील जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचा कोर्टात अर्ज। माजी खासदार संभाजीराजे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल। 2 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशीचे कोल्हापुरातील सगळे दौरे रद्द करण्याचं ट्विट केलं होतं। नागपूरच्या काटोलमधील शासकीय कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य। आशिष देशमुख आणि अनिल देशमुखांमध्ये राजकीय कलगीतुरा। भाजप आणि अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांचाही गोंधळ। गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 6000 कर्मचारी तैनात। निवडणुकीच्या प्रक्रियेचं काम जोमात सुरू। चंद्रपुरात निघाला ओबीसी समाजाचा मोर्चा। ओबीसी एससी एसटी व्हीजेएनटी यांच्या जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शिथिलता करणारा GR रद्द करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध। प्रकल्पाविरोधात हजारो लोकांचं जायकवाडीमध्ये जलसमाधी आंदोलन। नाशिकच्या निफाड तालुक्याच्या चांदोरीमधील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे बिल लालफितीमध्ये। महसूल मंत्री विखे पाटलांना निवेदन देऊन निधी देण्याची केली मागणी। परभणीच्या सोन्नामध्ये सप्ताहामध्ये भगर खाल्ल्यानं विषबाधा। रुग्णांची संख्या आता 500च्या वर। रुग्णांची प्रकृती स्थिर। रुग्णांवर उपचार सुरू। बुलढाण्यामध्ये धनगर आरक्षणासाठी धनगर संघटनांचा रास्ता रोको। बुलढाणा अजिंठा महामार्गावर रास्ता रोको करत आरक्षणाची मागणी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती घोटाळ्याविरोधात स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून अनोखा आंदोलन। सहकार निबंधकांना कायद्याचं पुस्तक देऊन आंदोलन करण्यात आलं।